मी सांगते तुम्हाला काय झालं आहे ते। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। हा जो समोर फोटो दिसतोय, या बाईने आपल्या प्रेमीसाठी आपल्या नवऱ्याचा प्राण घेतले आहे। हे संपूर्ण मॅटर तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे, पण त्याआधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। जर तुमचं लग्न झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या बायकोला नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करू नका, पण व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा। झालंय काय, या बाईचं लग्न झालंय आणि त्या बाईला लग्नानंतर दुसऱ्या मुलावर प्रेम झालंय। बघा ती बाई कुठं चुकती आणि त्या बाईची एक चूक त्या बाईला कित्येक चुका करायला लावते, हे मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे। या बाईची पहिली चूक, त्या बाईने नवरा असूनही दुसऱ्या माणसावर प्रेम केलं। प्रेम केलं तर केलं, साधं नाही केलं, नवऱ्यापेक्षाही जास्त प्रेम केलं। आता नवरा कसा असतो, नवरा एकदम कठोर मनाचा असतो। जर बायको चुकली तर बायकोला मारतो पण, आणि प्रेम पण नवराच करतो। पण बॉयफ्रेंड असा नसतो। जरी गर्लफ्रेंड चुकली तरी तिला काहीच बोलत नसतो। कारण काय माहित आहे का, त्याला तिच्या शरीरापर्यंत जायचं असतं। खास करून जर त्या बाईचं लग्न झालेलं असेल आणि तिच्यावर कुणी एखादा मुलगा प्रेम करत असेल, तर तो मुलगा फक्त त्या बाईच्या शरीराच्या सुखासाठीच प्रेम करतोय। आणि ही गोष्ट लग्न झालेल्या बायांना अजून पण कळत नाही। त्यासाठी तो प्रत्येक शब्द गोड बोलून आपल्या गर्लफ्रेंडला चुना लावायचा प्रयत्न करतो, आणि त्या गोड शब्दाची शिकार अशा बाया होतात। आता ही झाली पहिली चूक। आता पाहूया या बाईची दुसरी चूक। जेव्हा ही बाई दुसऱ्या माणसावर प्रेम करायला लागली, तेव्हा तिच्या नवऱ्याला माहीत झालं तर नवऱ्याने त्या बायकोला मारलं आणि समजून सांगितलं की तू आता अशी कामं करू नकोस। तरी त्या अवदासानं ऐकलं नाही। तर ही होती त्या बाईची दुसरी चूक। दोन चुका कोणत्याही बाईच्या माफ होतात, पण तिसरी चूक कोणाचीच माफ होत नाही। आता आपण पाहूयात या बाईची तिसरी चूक कोणती आहे। नवऱ्याला या बाईचं लफडं माहीत झालं आणि नवऱ्याने बायकोला समजूनही सांगितलं की तू अशी कामं करू नकोस, पण त्या बाईनं काही ऐकलं नाही। बरं ऐकलं नाही तर ठीक आहे ना, पण त्या बाईने आणखीन तिसरी चूक अशी केली, छपरी पोरासाठी त्या बाईने आपल्या नवऱ्याला जीवच मारून टाकले हो। तिला वाटलं की आपण नवऱ्याला जीवच मारून टाकावं आणि आपण आपल्या लवर सोबत सुखाने जीवन जगावं। पण त्या अवदासाला असं वाटलं नाही की आपल्या नवऱ्याला आपण मारल्यावर आपण सुखी राहतोल का, आपल्याला यातून सुटका मिळेल का, एवढं पण तिला समजलं नाही। मला काय सांगायचंय, बरं ठीक आहे, त्या बाईचं त्या मुलावर खूप प्रेम होतं आणि ती त्याच्याशिवाय राहूही शकत नव्हती, तर ती त्या मुलाला घेऊन पळून गेली असती। कमीत कमी त्या बिचाऱ्याचा जीव तरी गेला नसता। यूट्यूबचे काही रूल्स असल्यामुळे त्या बाईने तिच्या नवऱ्यासोबत कितीक वाईट वागलेली, कितीक त्याचे काय काय हाल केलेले हे मी तुम्हाला सांगू शकत नाही। पोलिसांनी त्या बाईला आणि त्या मुलाला अटक केलं आहे। आता त्यांनी जे गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा तर त्या दोघांना मिळणारच। पण तुम्ही असा गुन्हा करण्याचा प्रयत्नही करू नका। जेवढ्याही मुलांचं लग्न झालं आहे त्यांना मला एक गोष्ट सांगायची, आपल्या बायकोला धाकात ठेवा। आपल्या बायकोला अशा बायांशी बोलू देऊ नका ज्या बाया फालतू आहेत। कारण असे जे हे कांड आहेत ते संगत गुणामुळेच होतात। जाता जाता एवढंच सांगायचं आहे की आपल्या बायकोला वेळ द्या आणि तिला समजून घ्या, जेणेकरून तुमची बायको अशी कामं करणार नाही। जय महाराष्ट्र।